सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाईल। याशिवाय पोलिसांनी आरोपीवरील कलमांमध्ये देखील वाढ केल्याचं सांगितलं जातंय। बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधीच आरोपींवर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता। आता राज्य सरकार आणि पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीरपणे दखल घेत आरोपीवरती आणखी गुन्हे हे नोंद केले आहेत। कलमांमध्ये वाढ करत यावेळेस आरोपींवरील गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे। कलमात वाढ करण्यात आली आहे। पुणेकर अपघात प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल। आरोपींवरील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे। तर बिल्डरच्या मुलावर कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर 305 अंतर्गत अर्थात 304 अंतर्गत देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। कलम 304 अंतर्गत आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र आता अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन देखील मंजूर केला होता। राज्य सरकार आणि पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीरपणे दखल घेत कलमांमध्ये वाढ केली आहे। आपण पाहतोय पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाईल। याशिवाय पोलिसांनी आरोपींवरील कलमांमध्ये वाढ केली आहे। बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधीच आरोपींवर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात आला होता। मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन देखील मंजूर केला होता आणि आता त्यानंतरच राज्य सरकार आणि पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीरपणे दखल घेत आरोपींवरील कलमांमध्ये वाढ केली आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक नवी अपडेट म्हणावी लागेल। अनेक घडामोडी घडत आहेत। 2 दिवसांपूर्वीचा अपघात झाला होता। विशाल अग्रवाल यांच्या मुलानं तर पोर्शे कार चालवत भरधाव वेगात येत 2 दुचाकीस्वारांना उडवलं होतं। यामध्ये एक तरुण आणि तरुणीचा समावेश होता। दोघांचा देखील जागीच मृत्यू झालाय। मात्र अल्पवयीन असल्यानं त्याला 15 तासांच्या आतच जामीन मंजूर करण्यात आला होता आणि यावेळेस जामीन मंजूर करताना जी शिक्षा ठोठावण्यात आली होती या शिक्षेवरून देखील नागरिकांनी आणि सर्वांनीच संताप व्यक्त केला होता। आणि त्यानंतर आता कालच विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे। विशाल अग्रवाल हा आरोपीचा वडील आहे आणि त्याच अनुषंगानं मुलाला जामीन दिल्यानंतर विशाल अग्रवालला काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। त्यानंतर पुण्यात देखील आणण्यात आलंय आणि आज विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर केलं जाईल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातात। अक्षय, आपण पाहतोय सरकारकडून गंभीर अशी दखल घेतली आहे। गुन्ह्यांमध्ये तसेच कलमांमध्ये कुठेतरी वाढ करण्यात आल्याचं कळतंय। नेमकी काय अपडेट कळतीये? आपण जर बघितलं वर्षा तर या सगळ्यात ज्यावेळी वेदांत अग्रवालची सुटका न्यायालयाकडनं झाली होती, ज्यावेळी त्याला जामीन मिळाला होता, त्यावेळी एक सगळ्यात महत्त्वाचा विषय पुढे आला होता। या विषयाअंतर्गत जो त्यांना त्याच्यावरती कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यामुळं विशाल अग्रवाल वेदांत अग्रवाल जो आहे तो जामिनावरती सुटला होता। मात्र आता जर आपण बघितलं तर त्याच्यावरती ज्युएनाईल ॲक्ट अंतर्गतचं कलम 185 लावण्यात आलं आहे आणि त्याला पुन्हा आज न्यायालयासमोर हजर केलं जाईल। यासोबतच त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता अजून नेमकं काय काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात नेमकी अधिकचे अपडेट काय आलेत? अक्षय, आपण पाहतोय खरं तर आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल या आरोपींना। पुसून घे पटकन। वर्षा, आपण या सगळ्या संदर्भात बघतोय न्यायालयामध्ये आज दुपारच्या सुमारास हजर केलं जाईल दोन्ही आरोपीला। वेदांत अग्रवाल जरी तो अल्पवयीन नसला तरी त्याला देखील आज पुन्हा एकदा ज्युएनाईल कोर्टासमोर हजर केलं जाईल, कारण त्याच्यावरती नवं ज्युएनाईल ॲक्ट अंतर्गतचं कलम लावण्यात येणार आहे। सरकार ॲक्शन मोडमध्ये आली होती या सगळ्या प्रकरणानंतर आणि सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आणि यानंतर आता कलमांमध्ये बदल करण्यात आला। त्यासोबतच वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील पोलिसांनी काल छत्रपती संभाजीनगरवरनं ताब्यात घेतलं। त्यांना देखील पुण्यात आणलं जाईल। त्यांच्यावर देखील गंभीर अशी कलम लावण्यात आली आहे आणि नेमकं आज न्यायालय सगळ्यात महत्त्वाचं विशाल अग्रवाल यांच्याबाबत तर योग्य निर्णय न्यायालयाकडनं देण्यात येईलच, मात्र
ज्युएनाईल न्यायालयामध्ये अल्पवयीन मुलांच्या न्यायालयामध्ये नेमकं न्यायालयाच्या माध्यमातून काय निर्णय दिला जातो वेदांत अग्रवाल संदर्भात हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 14 तासाच्या पद्धतीने जामीन मिळाला होता. पोलिसांनी जे कलम प्रौढांवर लावलं जातं अशा पद्धतीचं कलम ज्युएनाईल असणाऱ्या अल्पवयीन असणाऱ्या वेदांत अग्रवाल याच्यावरती लावलं होतं आणि आता या सगळ्या संदर्भात कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळं वेदांत अग्रवालवरती आता पुन्हा काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच अक्षय, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.